आत्ताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे। सुभेदार कुटुंबासमोर प्रिया उघड करणार सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य। सध्या मालिकेत सायली ही साक्षी विरोधात पुरावे गोळा करत असताना अर्जुन व सायली हे दोघे साक्षीचा खरा चेहरा चैतन्यासमोर आणतात याचा सिक्वेल सुरू आहे। साक्षी विरोधात सापडलेल्या पुराव्यांमुळे आता अर्जुन, सायली आणि चैतन्य साक्षी विरुद्ध नवी खेळी खेळणार असल्याचं दिसतंय। परंतु चैतन्यानं साखरपुड्याआधीच साक्षीला अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगितलेलं असतं। या सत्यामुळे आता दोघांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे। येणाऱ्या भागामध्ये प्रियाला अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कळतं आणि हे सत्य सांगायला ती सुभेदार कुटुंबात घरी जाते। प्रिया पूर्ण आजीला म्हणते यांनी लग्नासारख्या पवित्र गोष्टीचं कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलंय। अर्जुन व सायलीचं लग्न खोटं आहे। प्रियाच्या या बोलण्यावर पूर्ण आजीचा राग अनावर होतो आणि पूर्ण आजी सायलीला खेचून मंदिरात नेते। पूर्ण आजी म्हणते चल माझ्याबरोबर आणि देवासमोर शपथ घे की तुमचं लग्न खरं आहे। यावर सायली देवापुढे हात ठेवते आणि म्हणते हो आमचं लग्न खरं आहे। मग पूर्ण आजी सायलीला विचारते तुझं अर्जुनवर खरं प्रेम आहे? त्यावर सायली शपथ घेते आणि म्हणते हो माझं त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे। एका बाजूला सायली अर्जुनबद्दलच्या खऱ्याखुऱ्या भावना सर्वांसमोर मांडत असते। त्यामुळे अर्जुन देखील त्याच्या मनातल्या भावना सायलीला सांगेल का आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं रूपांतर खऱ्या लग्नामध्ये होईल का? त्यामुळे अर्जुन आणि सायलीच्या नात्याला वेगळं वळण येईल की त्यांचं नातं संपुष्टात येईल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे। तर दुसऱ्या बाजूला सुभेदार कुटुंबीय नक्की प्रियाची बाजू घेतील की सायलीच्या बाजूने ठामपणे उभे राहतील? सायलीच्या या सत्यावर सगळ्यांचा विश्वास बसेल का याचा उलगडा पुढील भागांमध्ये होईलच।